नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिक फाईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असणार आहे. याकरिता आपण 3 फाईल्स ठेवणार आहोत. तुम्हाला त्यापैकी एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. तुमच्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही संपूर्ण व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. बाकीच्या रीडिंग्समध्ये म्हणजेच बाकीच्या फाईल्समध्ये सुद्धा तुमच्याकरिता काही ना काही संदेश असू शकतो, पण तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीने जर तुम्हाला सांगितलं तरच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ ऐका. अन्यथा तुम्हाला जी फाईल वाटते की ह्या फाईलमध्ये आपल्यासाठी रीडिंग असेल, तर ती फाईल निवडा आणि त्याचं जे काही रीडिंग आहे ते तुम्ही ऐका. नंबर 1, तुम्ही जर व्हील ऑफ फॉर्च्यूनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. या रीडिंगद्वारे आपण पाहतोय येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असणार आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं हे मुख्य कार्ड सांगतंय की काही ना काही बदल किंवा तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये भाग्य तुमच्या बाजूने आहे. तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती होऊ शकते किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. आता आपण बाकीचे कार्ड्स काय आली आहेत हे पाहूया. पहिलं कार्ड आहे जजमेंटचं. पुढचं आहे किंग ऑफ कप. नाइन ऑफ वॅन्ड. द लवर. टू ऑफ पेंटॅकल. द मून. 6 ऑफ पेंटॅकल. 8 ऑफ सॉर्ड आणि क्वीन ऑफ वॅन्ड. तर हे रीडिंग काय सांगतंय, जिथे भ्रमित स्थिती होती, तुम्हाला काही निर्णय घ्यायचे आहेत आणि तुम्ही त्याबाबत विचार करताय की काय करावं, तर आणि जिथे कुठे तुम्हाला इतरांना मदत करायची आहे त्याबाबत तुम्ही कशाची तरी वाट पाहत आहात. असं असू शकतं की तुम्हाला इतरांना मदत किंवा मार्गदर्शन करायचं आहे. काही ना काही असं आहे काम तुमचं की जिथे तुम्ही इतरांना खूप काही देऊ इच्छिता, पण तिथे तुम्ही प्रतीक्षा करत आहात. तिथे तुम्ही कशाची तरी वाट पाहताय. तुम्ही जे काही करताय त्यामध्ये आता यश तर मिळणार आहे, पण तरी सुद्धा तुम्ही कसली तरी प्रतीक्षा करत आहात. हे कशाच्या बाबतीत आहे, तर तुम्हाला इतरांना मदत करायची आहे किंवा मार्गदर्शन करायचं आहे किंवा काही गोष्टी तुमच्याकडे अशा आहेत, जे काही तुमच्याकडे ज्ञान आहे किंवा जी काही क्रिएटिव्ह जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्हाला इतरांबरोबर शेअर करायचं आहे.
पण त्यामध्ये तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही कशाची तरी वाट पाहत आहात. तर ही जी तुमची स्थिती आहे, तिथे भाग्य तुम्हाला साथ देत आहे. तिथे जजमेंटचं कार्ड सांगतंय, की काही मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येणार आहे. कारण ह्या जजमेंटच्या कार्डच्या खाली 2 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड आलेलं आहे. खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. तुम्ही प्रगती करणार आहात आणि तुमचा उपचार सुद्धा होणार आहे. काही ना काही बातमी तुम्हाला मिळू शकते किंवा एखादा संदेश. देवदूत तुम्हाला ही अ, ही बातमी किंवा हा संदेश देणार आहेत, जो तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, जो तुमच्या ध्येयाकरिता महत्त्वाचा ठरू शकतो आणि ह्या महत्त्वाच्या बातमीमुळे किंवा या महत्त्वाच्या संदेशामुळे तुम्ही जे काही करत आहात, त्यामध्ये तुमची प्रगती होणार आहे. द लव्हरचं कार्ड जे आहे, ते 8 ऑफ सॉर्डच्या वर आलेलं आहे असं. तर हे कार्ड काय सांगतंय, की तुम्ही अशा एका स्थितीमध्ये आहात किंवा होतात, की जिथे खूप सारे विचार तुम्हाला त्रस्त करत होते. तुम्हाला नेमकं काय करावं? इथे ज्याप्रमाणे हिच्या डोळ्यावर पट्टी आहे, त्याप्रमाणे काही गोष्टी अशा आहेत, की त्याचे खूप सारे विचार तुमच्या मनात चालू आहेत. त्यामुळे तुम्ही त्या विचारांमध्ये अडकलेले आहात आणि पुढे काय करावं? तुम्हाला असं वाटतंय, की कोणीतरी आपल्याला बांधून ठेवलंय. तर ही जी तुमची मनाची स्थिती आहे, त्यामध्ये ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. ब्रह्मांड या नकारात्मक ऊर्जेमधून तुम्हाला बाहेर काढत आहे. सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होत आहे. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला मिळतोय आणि तो सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला या अवघड स्थितीमधून क्वीन ऑफ वॅन्डच्या ऊर्जेमध्ये आणत आहे. म्हणजे हेच खूप सारे नकारात्मक विचार आत्ता जरी असले, तरी या 2-3 दिवसांमध्ये असं होतंय, की ब्रह्मांड काही अशा गोष्टी किंवा काही अशी स्थिती निर्माण करतंय, की ज्यामुळे तुम्ही क्वीन ऑफ वॅन्डच्या ऊर्जेमध्ये म्हणजे तुमच्या ध्येयासाठी हर तऱ्हेने प्रयत्न तुम्ही करत आहात. शिवाय तुम्ही साहसी बनत आहात, अनेकांचं नेतृत्व करत आहात. तर यामुळे ही नकारात्मक ऊर्जा जातेय आणि तुम्हाला मार्ग मिळतोय, की आता पुढे जे काही करायचंय, त्यासाठी तुम्ही तयार होत आहात. आपण एखादं कार्ड काढूया, की तुम्हाला आत्ता ह्यासाठी तुम्ही तयार तर होत आहात. क्वीन ऑफ वॅन्डच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. ही चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्हाला काय करणं आवश्यक आहे? हां, आता आपण एखादं कार्ड काढूया, की आपल्याला ब्रह्मांडाचा काय संदेश किंवा मार्गदर्शन आहे तुमच्या या स्थितीमध्ये हे कळेल. ब्रह्मांड सांगतंय, की तुम्ही शेअरिंगच्या ऊर्जेमध्ये आलं पाहिजे किंवा जे काही तुमच्याकडे आहे, ते इतरांबरोबर शेअर करा किंवा समूहाशी जोडले जा. एकत्रितपणे तुम्हाला आनंद साजरा करायचा आहे. ब्रह्मांड सांगतंय, की आता काही दिवसातच सेलिब्रेशन येणार आहे. तुमच्या आत्ताची जी मनस्थिती आहे, जी काही नकारात्मकता आहे, ती दूर होताना तर ह्या रीडिंगमध्ये दिसतेच आहे. पण तुम्ही अधिक शक्तिशाली होणार आहात. तुम्ही जे काही करताय त्यामध्ये तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे. त्यामुळे ब्रह्मांड सांगतंय, की आनंद घ्या जीवनाचा आणि जे जे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्ही त्रस्त होता, तर त्यातून बाहेर पडा. तुम्हाला मोठं स्वप्न पाहायचं आहे आणि दृष्टिकोन तुमचा व्यापक ठेवायचा आहे.
हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2. तुम्ही जर क्वीन ऑफ सॉर्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आपण पाहतोय येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असणार आहे. मुख्य कार्ड या रीडिंगचं आहे क्वीन ऑफ सॉर्ड. यावरून हे लक्षात येत आहे की तुम्हाला स्पष्टता येते. तुम्ही ॲक्शन घेत आहात. जे काही तुम्ही नियोजन केलेलं आहे त्यासाठी नेमकं काय करायला हवं हे तुम्हाला कळतंय आणि त्यामुळे तुम्ही कृती करत आहात. त्याबाबत काही निर्णय घेत आहात. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 10 ऑफ पेंटॅकल. त्यानंतर डेव्हिलचं कार्ड आलंय. टेन ऑफ कपचं कार्ड सुद्धा आलंय. म्हणजे डेव्हिलच्या अगदी बाजूला 10 ऑफ कपचं कार्ड आहे. 10 ऑफ सॉर्ड. तर ही स्पष्टता कशात येते तर जिथे कुठे तुम्ही भयभीत होतात किंवा जिथे तुमच्या विरोधात काही गोष्टी पाठीमागे होत होत्या, जिथे तुम्ही त्रस्त झाला होतात, तुमच्या विरोधात काही अशा गोष्टी होत होत्या ज्यामुळे तुम्हाला दुःख होत होतं, वेदना होत होत्या, तर याच तुमच्या नकारात्मक ऊर्जेचा अंत होत आहे आणि खूप सारी समृद्धी येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये दिसतेय, तुमच्याकडे येतेय. कारण 10 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तुमच्या कामाचा विस्तार होतोय, तुमचा संपर्क वाढतोय आणि आर्थिक स्थितीबाबत काही ना काही विशेष गोष्ट घडणार आहे. काही काम मिळू शकतं तुम्हाला, काम करण्याची संधी मिळू शकते. 10 ऑफ कपचं हे जे कार्ड आहे ते सांगते की तुमचा परिवार जो आहे तो एकत्रितपणे कुठेतरी फिरायला जाऊ शकतो किंवा तुम्ही मजेत वेळ घालवत आहात, एकमेकांसाठी वेळ देत आहात किंवा जे काही काम तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळतंय, सहकार्य मिळतंय. त्यानंतर जे कार्ड आहे ते 4 ऑफ पेंटॅकलचं आहे. ते कशाच्या खाली आलंय तर 10 ऑफ पेंटॅकलच्या खाली. जिथे कुठे तुम्ही पैशाच्या बाबतीत चिंता करत होतात तर या 2-3 दिवसांमध्ये मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एखादं काम मिळू शकतं, काम करण्याची संधी मिळू शकते आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीचा जो प्रश्न आहे किंवा जिथे तुम्ही असुरक्षित तुम्हाला वाटत आहे की आपण इतकी इन्व्हेस्टमेंट केली आहे तर आता पुढे काय, तिथे काही ना काही चांगल्या गोष्टी होत आहेत, तुमच्या कामाचा विस्तार होतोय आणि त्यामुळेच आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. क्वीन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे डेव्हिलच्या कार्डच्या खाली. तर हे असं सांगतंय की काही कारणाने तुम्ही नकारात्मक झालेले आहात असं सुद्धा असू शकतं. तर ती जी नकारात्मकता तुमची आत्ताची आहे तर ती दूर होतीये आणि तुमचा उपचार होतोय. तुम्हाला स्पष्टता येते. तुम्ही 10 ऑफ कपचं कार्ड काय सांगतंय की तुम्हाला प्रेम मिळतंय. त्यामुळे तुमच्यामधली नकारात्मकता जाते किंवा आर्थिक जी चिंता होती, त्या बाबतीत जे तुम्ही नकारात्मक झालेले असाल, तर तिथे खूप सारी समृद्धी येत आहे. परिवाराच्या बाबतीत जिथे तुम्ही निराश, हताश होतात, दुःखी होतात, तर तिथे परिवाराकडून तुम्हाला सहकार्य मिळतंय, प्रेम मिळतंय
आणि तुम्ही एकत्रितपणे काही गोष्टी करत आहात, काही गोष्टी ठरवत आहात. त्यामुळे एक चांगलं वातावरण आहे. 10 ऑफ सॉर्टच्या खाली एस ऑफ पेंटॅकल. तर ही नकारात्मकता का जातीये? तर तुम्ही एक नवीन सुरुवात करत आहात तुमच्या व्यवसायामध्ये. त्यामुळे तुमची जी काही भीती किंवा तुमच्या पाठीमागे ज्या काही गोष्टी होत होत्या, इथे जे दुःख तुम्हाला इथे मिळतंय, ते आधीची तुमची स्थिती असू शकते. तुम्ही जी सुरुवात करत आहात नवीन, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय. त्यामुळे तुम्ही सकारात्मक होत आहात. आणि याचं रहस्य तुमच्या प्रार्थनेमध्ये आहे. तुमच्या प्रार्थनेमध्ये ती ताकद आहे, ही नकारात्मकता दूर करण्याची. तुम्ही जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे, जी प्रार्थना तुम्ही आत्तापर्यंत केलेली आहे, त्यामुळेच तुमच्यामधली नकारात्मकता जातीये आणि सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळतंय. एक नवीन सुरुवात तुमची होते. शिवाय हे कार्ड असं सुद्धा सांगतंय, की जी स्पष्टता तुम्हाला येते, तुम्ही जी नवीन सुरुवात करताय, तर त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात तर यश मिळणारच आहे. पण आता तुम्ही अशा एका टप्प्यापर्यंत येऊन पोहोचत आहात, की जिथे तुम्ही थोडा वेळ आराम करू शकता. म्हणजे आता तुम्हाला खात्री वाटेल, की आपण जे स्वप्न पाहिलेलं आहे, आपण जे ध्येय ठेवलेलं आहे, ते आपण सहजपणे पूर्ण करू शकतो. आता तुमच्या या 2-3 दिवसाची ऊर्जा तर आपण पाहिली, पण ब्रह्मांडाचं तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, यासाठी आपण एक कार्ड काढू. 7 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. तर ब्रह्मांड काय सांगतंय, की स्वतःला किंवा कोणालाही तुम्ही धोका न देता, म्हणजे काय, की आहे ते घेऊन पळ काढणं, असा जो स्वभाव असतो, परिस्थितीचा सामना न करता एखाद्या गोष्टीतून पळ काढणं, तर ते तुम्ही टाळा. ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय, की जी काही नकारात्मक बाजू आहे तुमची, तर तिचा सामना करा. ती नकारात्मकता तुम्हालाच दूर करायची आहे. त्या नकारात्मक ऊर्जेला सामोरे जा आणि स्वतःला तो विश्वास द्या, की आपण स्वतःमध्ये परिवर्तन आणू शकतो. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. नंबर 3, तुम्ही जर 7 ऑफ वँडच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आपण पाहतोय येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असणार आहे. 7 ऑफ वँडचं कार्ड सांगतंय, की तुम्ही संघर्ष करत आहात. तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढत आहात. तुम्ही काहीतरी वेगळं नक्की करत आहात, की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की आपण एकटे आहोत आणि बाकीचे आपल्या विरोधात तरी आहेत किंवा खूप स्पर्धा आहे आणि तिथे तुम्ही टिकून राहण्यासाठी हा संघर्ष करत आहात, असं सुद्धा असू शकतं. आपण बाकीचे कार्ड्स पाहूया काय चाललेलं आहे. पहिलं कार्ड आहे 8 ऑफ कप. त्यानंतर आहे नाईट ऑफ पेंटॅकल. सिक्स ऑफ वँड. जस्टिस.
5 of cup, 8 of pentacle, the fool, 10 of wand, 7 of cup. इथे मध्यावर जी कार्ड्स आली आहेत ती आहेत 6 ऑफ वॅन्ड. ह्या कार्डवरून असं लक्षात येत आहे की तुम्हाला यश मिळतंय, पण हे कशाच्या बाबतीत आहे तर काहीतरी अशी भ्रमित स्थिती आहे की ज्यामुळे तुम्ही संघर्ष करत आहात. तर तिथे येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये असं दिसतंय की तुम्हाला स्पष्टता येत आहे. ही कशाच्या बाबतीत आहे तर जिथे तुम्ही एकट्यानेच सगळ्या गोष्टी करताय, जिथे सगळा भार तुम्ही एकट्याने पेलण्याचा प्रयत्न करताय, सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न करताय, पण हे सगळं तुमचं एकट्याने चाललेलं आहे. तर हा भार हलका करण्यासाठी ब्रह्मांड तुमची मदत करत आहे. तुम्ही एका नवीन यात्रेवर या 2-3 दिवसांमध्ये जात आहात. एक नवीन सुरुवात तुमची होत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळत आहे. म्हणजे जी काही भ्रमित स्थिती आहे ती दूर होतीये. आणि काही ना काही गोष्टी तुम्ही आता सोडून जात आहात. त्या अशा गोष्टी जिथे तुम्ही नकारात्मक आहात, जिथे तुम्ही उदास आहात, दुःखी आहात, ते अशी काही गोष्ट आहे, अशी काही नाती आहेत किंवा हे कार्ड काहीतरी असं सांगते की ज्याबाबत तुम्ही उदास आहात. नकारात्मक जी ऊर्जा आहे, तिला तुम्ही सोडून तुमचं जे काही ध्येय आहे, त्या दिशेने चाललेले आहात. तर हे काय आहे? तर तुम्हाला जिथे तुम्ही जास्त भार घेतलेला आहे एकट्यावरच, तर त्या बाबतीत काही गोष्टी असू शकतात की तुम्ही काही गोष्टी सोडून देताय. काही गोष्टींमध्ये निर्णय घेताय, कारण 7 ऑफ कपचं पण कार्ड आहे. तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि त्याबाबत आता निर्णय घ्यायचा आहे. जिथे तुमचा संघर्ष चाललेला आहे, तिथे काही ना काही उपाय तुम्हाला मिळत आहे. तिथे काही ना काही परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये होत आहे. आणि नाईट ऑफ पेंटॅकलचं कार्ड, त्याच्या खाली आहे 8 ऑफ पेंटॅकलचं कार्ड. तर 8 ऑफ पेंटॅकलची जी ऊर्जा होती तुमची, की तुम्ही एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करून प्रयत्न करत होतात किंवा मेहनत घेत होतात. तर त्याच्या पुढच्या ऊर्जेमध्ये तुम्ही आता येत आहात. तुम्ही अनुभवी होत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. पण जरी आत्मविश्वास असला तुमच्याकडे, तरी तुम्ही जे काही तुमचं करिअर आहे त्यामध्ये हळू-हळू पुढे जात आहात. तुम्हाला खात्री आहे, की आत्ता जरी मी हळू-हळू जात असलो, तरी येणाऱ्या काळामध्ये मला यश मिळणार आहे. आणि त्या नाईट ऑफ पेंटाकलच्या पुढचंच कार्ड 6 ऑफ वॅन्डचं आहे, जे यशाला दाखवतं. जे दाखवतं, की सगळ्यांचं प्रेम तुम्हाला मिळणार आहे, सगळ्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही आत्ता हळू-हळू पुढे जात आहात. तुमच्यामध्ये परिवर्तन तर येत आहे. काही गोष्टी सोडून तुम्ही स्वतःमध्ये काही परिवर्तन आणून तुमच्या स्थितीमध्ये काही बदल होत आहेत. जस्टिसचं हे कार्ड सांगतंय, की तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही स्वतःला न्याय देणार आहात. जिथे तुम्ही स्वतःवर अन्याय करत होतात. मग ते तुमचं काम असं असू शकतं, की सगळ्या गोष्टी स्वतःच करायच्या. तर तिकडे इथे असं लक्षात येतंय, की तुम्हाला ते झेपत नसताना सुद्धा तुम्ही करण्याचा प्रयत्न करत होतात. तर तिथे तुम्ही आता
आध्यात्मिक होत आहात, स्वतःवर पण प्रेम करत आहात, स्वतःला न्याय देत आहात. ही 2-3 दिवसाची ऊर्जा दिसते. असं असू शकतं, की तुम्ही स्वतःचा भार कमी करण्यासाठी, स्वतःला न्याय देण्यासाठी काही पर्याय शोधत आहात आणि तिथे तुम्हाला खूप सारे पर्याय आहेत. तर त्यातलं काय निवडावं, असा कदाचित तुम्हाला या 2-3 दिवसांमध्ये प्रश्न पडू शकतो. काय करावं? तर तिथे ब्रह्मांडाचं तुम्हाला काय मार्गदर्शन आहे, यासाठी आपण काही कार्ड्स काढू. स्ट्रेंथ कार्ड. ब्रह्मांड सांगतंय, की तुम्ही शक्तिशाली आहात. विश्वास ठेवा. तुम्हाला या स्थितीला शांतपणे हाताळायचं आहे. आपण अजून 2 कार्ड्स काढूया, की जेणेकरून आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे कळेल. पेज ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. तुम्हाला काही ना काही संदेश मिळू शकतो. 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगतंय, की ब्रह्मांड सांगतंय, की तुम्ही एक आरामदायी जीवन जगू शकता. तुम्ही तुमची ताकद ओळखा, तुम्ही तुमची शक्ती ओळखा. तुम्ही करू शकता. तुम्ही एक नवीन सुरुवात करू शकता. तुम्ही जो भार घेतलाय, त्यामध्ये तुम्ही स्वतःला हलकं करू शकता. तुमच्याकडे खूप काही आहे. तुम्ही समृद्ध आहात. तुम्हाला ब्रह्मांड संदेश सुद्धा देत आहे. तर तुम्हाला ते संदेश ऐकायचे आहेत. तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचं ऐकायचं आहे आणि ही जी काही अवघड स्थिती तुमच्या जीवनात आहे, तिला शांतपणे हाताळायचं आहे. याकरिता तुम्हाला ब्रह्मांडाकडून काही ना काही संदेश मिळू शकतो, की ज्यामुळे तुमची एक नवीन सुरुवात होणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.